नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आताच जे अपडेट आहे ते अपडेट आपण बघणार आहोत. आणि हे जे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट थेट मुंबईवरनं आझाद मैदानावरनं आपल्याला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपली जी मागणी आहे ही मागणी 11 महिने कंत्राटीचा GR असणं गरजेचं आहे, अशी आपली मागणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच 10% जे राखीव जागा आहे त्या सरकारी नोकरीमध्ये ज्या काही जाहिरात निघणार आहे त्या जाहिरातीमध्ये राखीव जागा असणं गरजेचं आहे. सोबतच जो पगार आहे आपला विद्यावेतन आहे किंवा मानधन आहे, हे मानधन जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो मानधन हा 6,000, 8,000 आणि 10,000 न ठेवता हा 15,000, 20,000 आणि 25,000 रुपये करावं, जे महागाई भत्त्यानुसार किंवा महागाई जी वाढलेली आहे त्यानुसार हे मानधन असणं गरजेचं आहे. अशा आपल्या मागण्या आहेत. त्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की उद्या 9 वाजेपर्यंत म्हणजे आजच आपल्याला निघायचं आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ही अंतिम लढाई असणार आहे. अभी नाही तो कभी नाही. गेल्या 3 तारखेपासून हे बेमुदत उपोषण आझाद मैदानावरती नेतृत्व आहे बालाजी चाकूरकर सर, सोबतच अनुप कुमार सर आणि हरिभाऊ राठोड जे माजी खासदार राहिलेले आहेत, हे उभरतं नेतृत्व. आणि आपल्याकरिता या नेतृत्वामध्ये आपल्या सर्व तरुण व्यक्तींना, युवा प्रशिक्षणार्थींना न्याय देण्यासाठी या नेतृत्वामध्ये ही लढाई सुरू आहे. आणि या लढाईला साथ देण्याकरता महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी जे युवा प्रशिक्षणार्थी आहे या ठिकाणी येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे लक्षात घ्यायचं आहे की उद्या कोणत्या 4 वाजेपर्यंत हा GR निघेल म्हणजे निघेल, याच्या मागची कारणं सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, सत्य परिस्थिती लक्षात घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे की युवा मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये त्या ठिकाणी GR मध्ये लिहिलेलं होतं की 6 महिन्यानंतर त्याने घोषणापत्र, पण 6 महिन्यानंतर आम्ही कोणतीही या ठिकाणी मागणी करणार नाही असं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहिलेली होती. आणि आपण तो घोषणापत्र, स्वयं घोषणापत्र सुद्धा लिहून दिलेलं होतं. पण लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, आपण मागणी केलेली होती. मागणी केल्यानंतर म्हणजे मागणी करू नये असंही त्या ठिकाणी दिलं होतं, पण मागणी केल्यानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 5 महिन्याची वाढ आपल्याला मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे शासन या ठिकाणी नरमलेलं आहे. म्हणजे आपण डिमांड केल्यानंतर, आपण आंदोलन केल्यानंतर, आपण एकजूट आल्यानंतर या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. मग तशाच पद्धतीनं जर आपण 11 महिन्यांच्या कंत्राटी GR साठी जर उद्या सर्व व्यक्तींनी किंवा सर्व युवा प्रशिक्षणार्थींनी जर एकत्र आलं विद्यार्थी मित्रांनो, 5 ते 10 हजार लोकसंख्येने जर आझाद मैदानावर जर आपण जर उपस्थित झालो आणि जो मुंडन आंदोलन आहे, हे मुंडन आंदोलन जर 5,000 व्यक्तींनी जर मुंडन जर केलं तर हे इतिहासातलं सर्वात मोठं म्हणजे गिनीज बुकात हे मुंडन आंदोलन त्या ठिकाणी रेकॉर्ड मध्ये येईल. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि शासनाला खरंच लाज वाटेल तर नक्कीच शासन उद्या विधानसभेमध्ये जे काही आपलं लक्ष, संपूर्ण मंत्र्यांचं, संत्र्यांचं लक्ष, आमदारांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जाईल आणि सर्व लोक त्या ठिकाणी येतील. आणि नक्कीच आपल्या या युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या जी काही आपली डिमांड आहे विद्यार्थी मित्रांनो, ते नक्कीच 4 वाजेपर्यंत शासन निर्णय. आणि मुख्यमंत्री जशी आता ही घोषणा 5 महिन्यांची घोषणा करण्यात आली तशीच ही घोषणा सुद्धा होऊ शकते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच मी लिहिलेलं आहे की 100% उद्या आपण जर उपस्थित राहिला तर नक्कीच हा शासन निर्णय निघू शकते. हे फक्त आपल्यावर आणि आपल्यावरच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील, गडचिरोलीपासून, पालघरपासून तर कोल्हापूर, सोलापुरापासून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जिथे कुठे असाल तिथून पटकन आपल्याला आझाद मैदानावरती पोहोचण्यासाठी जे काही आटापिटा करायच्या आहे तेवढं आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तरी विद्यार्थी मित्रांनो करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. ही जे काही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि एक आपल्या समोरची लढाई सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी उपस्थित येणं आणि सरकारवर प्रेशर आणणं हे गरजेचं आहे. हेच आव्हान बालाजी चाकूरकर यांचे आहे, हरिभाऊ राठोड यांचं आहे आणि अनुप कुमार सरांचं सुद्धा आहे. त्या ठिकाणी 15,000 विद्यार्थी बसतील अशी संपूर्ण व्यवस्था या आझाद मैदानावर केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांची नोंद आपल्याला घ्यायची आहे. आणि आपली खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः जरी केलं तर बरं होईल विद्यार्थी मित्रांनो, कारण एवढा अवाढव्य खर्च आणि बाकी सर्व गोष्टींचं नियोजन या सर्व टीमला करावं लागत आहे आणि हे आपल्यासाठी करावं लागत आहे. हेच आजचं अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं, हे आपल्याला आनंदाची बातमी आणि आपली लढाई कशी वाटणार आहे यावरती आपलं काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो कळवा. आणि माझ्या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.